चिमुकलीच्या अत्याचार निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मामा चौक पर्यंत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। आज दिनांक 30 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार हत्येच्या निषेधार्थ जालना शहरात सकल हिंदू समाजामार्फत तसेच समस्त सुवर्णकार समाज जालन्याच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला होता। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ जालना शहरात आज रोजी मूक मोर्चा काढण्यात आला। एका विकृत राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमानं केवळ 3 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून निर्दयतेनं तिची हत्या केल्याच्या घटनेनं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। दोषींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा व्हावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज तसेच समस्त सुवर्णकार समाज जालना यांच्या वतीनं या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात काही दिवसांपूर्वी घडलेली एका चिमुकल्या बालिकेवरील बलात्कार आणि खुनाची घटना अद्यापही सर्वांच्या मनाला चटका लावतीये। विकृत मानसिकतेच्या एका हेरंबखोरानं केवळ 3 वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिच्या तोंडावर दगड टाकत निर्घृणपणे तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या माणूस कृत्याविरोधात जालन्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरती आहे। या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज तसेच समस्त सुवर्णकार समाज जालना यांच्या पुढाकारानं दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान जालना शहरात शांततापूर्ण मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। यज्ञाबाळाला न्याय मिळालाच पाहिजे या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मूक मोर्चामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, महिला संघटना, विद्यार्थी, व्यापारी, राजकारणातील पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला आहे। ही घटना पुन्हा कोणासोबत होऊ नये, बलात्कारासारख्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा मिळावी आणि बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही या मोर्चाच्या निमित्तानं सर्वानुमते करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मोर्चाला सुरुवात होऊन कादराबाद चौक, सराफा बाजार, फूल बाजार, सावरकर चौक, मामा चौक मार्गे जात मामा चौक इथं या मोर्चाचा समारोप करून पोलीस प्रशासनातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन सादर करण्यात आले। मोर्चा दरम्यान कोणताही घोष न देता हातात फलक आणि काळ्या पट्ट्या बांधून शांततेत हा मोर्चा काढण्यात आला होता। आजच्या भावना अशा होत्या की आज जो मालेगावला जे क्रूर हत्या झाली या यज्ञाची, या बाळाची, त्यासाठी सकल हिंदू समाज आणि सोनार समाज यांनी सर्वांनी मिळून जे शिवाजी महाराज ते मामा चौक या पुतळ्यापर्यंत जे मोर्चामध्ये सर्व हिंदू सकल समाज आला आणि त्यांची एकच मागणी होती की त्या बाळाला न्याय भेटला पाहिजे आणि त्याला कठोर ते कठोर म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ही सर्व समाजाची, सर्व सोनार समाजाची मागणी होती। दिवसाने त्यांना सराफ सुवर्णकार असोसिएशन अध्यक्ष जालना समाज व सोनार समाजातर्फे मालेगावला जी क्रूर हत्या बाळाची झालेली आहे, सारखं बलात्कार म्हणून त्या बाळावर एक वेळेस बलात्कार झाला, आपण प्रत्येक वेळेस त्या बाळाचा बलात्कार झाला ज्या वेळेस बलात्कार झाला हा प्रश्न शब्द व्यक्त होतो त्यावेळेस त्यावेळेस त्या बाळावर परत बलात्कार होतो। त्यामुळे इथून पुढे मी सगळ्यांना विनंती करते की त्या बाळावर बलात्कार झाला असं म्हणू नका, कारण त्या बाळाचा एक वेळेस बलात्कार झाला, आपण रोज तेच बोलून त्या बाळावर वारंवार बलात्कार करत आहे। माझी न्यायदेवताशी एकच विनंती आहे की तो जो क्रूर आहे त्याला फक्त महिलांच्या हाती द्या, बस एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। माझं नाव सुनीता फुलके। आज लाड सुवर्णकार समाज व सकल हिंदू समाजकडून आज मोर्चा काढला होता। तर आता खूप होत आहे, म्हणजे आता मोर्चे काढून काही फायदा नाहीये आणि सरकारने आम्हाला बस एकच द्यावं की आता जर असं काही झालं पुढच्या वेळेस तर आम्ही लगेच हे करावं, त्याच्यावर काय आम्ही आमच्या पद्धतीने हे करावं, कारण आम्ही सरकारच्या हातात देतोय, तारीखवर तारीख वाढत चालली आहे, वेळ वाढत चाललाय। ही गोष्ट 15 दिवस झाले आणि या गोष्टीला आता 15 म्हणजे शिक्षा तर 5 दिवसामध्येच द्यायला पाहिजे होते। आता कोर्ट पण तारीखवर तारीख वाढतोय। आरोपीला काय वाटतं की आता काही नाही, आपण जेलमध्ये 1-2 वर्ष जेलमध्ये राहू, सुटून जाऊन, तर आरोपीला काहीच फरक पडत नाही। जेलमध्ये जेवायला भेटते, खायला भेटते, झोपायला भेटते, तो मस्त आरामात आहे, त्याला काहीच वाटत नाहीये। आणि याच्यानंतर असं काही व्हावं नाही म्हणून आम्हाला बस एकच हे द्या की आम्ही असं काही झालं की आम्ही आमच्या पद्धतीने त्याला बरोबर करू शकतो। काय माझं नाव गिरीजा अरविंद टाकळकर।